अहो आम्ही मुलीकडचे आहोत, मुलीच्या संसारासाठी एवढं केलंच पाहिजे ना. तुम्ही रागवा हवं तर माझ्यावर, पण तिला मात्र अंतर देऊ नका. अहो लहान आहे ती, अजून फार काही पाहिलेलं नाहीये तिने. एकट्या बाईचं जगणं कठीण असतं. म्हणूनच नवरा कसाही असला ना तरी धरून राहिलोय आम्ही. पण ह्या आजकालच्या मुलींचं तसं नाही. जरा 4 पैसे हातात खुळखुळायला लागले की ह्यांना अगदी आपले हात आकाशाला टेकल्यासारखे वाटतात. पण शेवटी नवरा लागतो, घर लागतं, संसार लागतोच बाई. आमच्या जानूचं ना चुकलंच. माफ करा तुम्हाला न विचारता आत आलो, पण माझ्या ताईचं काहीच चुकलेलं नाहीये. हॅलो. हॅलो बाबा, पिंट्या आलाय का हो घरी? नाही, तुझ्याकडेच आलाय ना. माझ्याकडून 1 तासापूर्वीच गेलाय तो. हा मग येईल. आज कॉल नाहीच आहेत म्हणालाय. असं म्हणाला होता का तो? हो. का? नाही, मला म्हणाला कॉल आहे म्हणून तर घाईघाईने गेला इथनं. हा मग नंतर आला असेल एखाद वेळ त्याला कॉल. बाबा काय ग? मला खूप काळजी वाटते हो पिंट्याची. हे बघ, तू नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. काही काळजी करू नको. हो, ठेवते बाबा. अच्छा. मला वाटलंच होतं, मला वाटलंच होतं तू इथे असणार. अरे असं काय करतोस तू? तू का भेटतेस ना सारखी? अरे असं काय करतो? जावई आहेत ते आपले. अगं पण तुला गरजच काय सारखं सारखं येऊन भेटायची? जेवढं केलंय, जे झालंय तेवढ्याला समाधान नाही झालंय का तुझं? अजून काय करणार आहेस? तुझा खरा चेहरा कळलाय मला आता. माझ्या ताईच्या आयुष्याशी खेळू नाही देणार मी, तुला सांगून ठेवतो. एक मिनिट पिंट्या. 1 मिनिट भाऊजी, 1 मिनिट. चल उठ, चल 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 घरी उठ. आता काय मला मारणार आहेस का रे तू? तू घरी चल. 1 मिनिट. हा काय प्रकार आहे? तुझी आई आहे याचीच लाज वाटते मला. इनफ इनफ. हे बघ, हे माझं ऑफिस आहे आणि जगातल्या कुठल्याही आईची कुठल्याही प्रकारे अवहेलना झालेली इथे मला चालणार नाही. मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आईला सॉरी म्हणास. मी तुम्हाला हवं तर सॉरी म्हणेन, तुमची माफी मागेन, पण मी हिची माफी मागणार नाही. मला तुझ्या सॉरीची गरज नाहीये. मी हिची माफी मागणार नाही. तिनं जन्म दिलाय तुला, त्याचीच लाज वाटते. माइंड युअर लँग्वेज. जाऊ दे हो, तुमच्या आयांसारखं सगळ्याच आयांचं नशीब नसतं. माझ्या नशिबाचेच भोग आहेत, ते भोगलेच पाहिजेत मला. नशिबाचे नाही, तुझ्या कर्माचे भोग आहेत. पाहिलं कसा बोलतोय हा? ह्याला ना फक्त ताईचा पुळका आहे, आईबद्दल काही वाटतच नाहीये त्याला. अरे पिंट्या, अरे आता ते वळ येत आहेत रे. सोडणार रे. अरे मी येतेच आहे ना घरी. पिंट्या पिंट्या, हात सोड, हात सोड. तुमच्या समोर उभं राहायची लायकी नाहीये भाऊजी माझी. मी फक्त हिला इथून घेऊन जायला आलो. पण तरीही आईशी वागण्याची ही पद्धत नाहीये पिंट्या.
माझी आई तुमच्या एवढी चांगली नाहीये भाऊजी. तरीही पिंट्या, आईशी वागण्याची ही पद्धत असूच शकत नाही. प्लीज बिहेव युअरसेल्फ. भाऊजी तुम्हाला माहित नाहीये तिनं काय काय करून ठेवलंय. तू केलंस ना त्यापेक्षा जास्त तर नसणार आहे ना ते. मला मान्य आहे माझं चुकलं, पण भाऊजी मी तुमच्या समोर उभं राहून तुमच्या तोंडाला काळं बसलं. पण ही दर वेळेला मागून वार करते आणि मग नामानिराई होते. भाऊजी खोटं बोललीये तुमच्याशी. ताईनं कधीच डिवोर्स मागितला नव्हता. ताईचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. हिने सगळं खोटं नाटं सांगून तुमच्या संसाराचा सत्यानाश केला. खोटारडी आहे ही. सतत 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 खोटं बोलत असते. बघितलं, म्हणलं होतं ना मी तुम्हाला. आज हा बोलतोय, उद्या ह्याचे बाबा बोलतील, नंतर जानू बोलेल, मग तुमच्या आई आजी बोलतील. हे सगळं असंच होणार आहे. मी काय म्हणाले होते हो तुम्हाला? सांगा बरं. या काळट्याला लाज नाही? माझा अपमान करतोय तुमच्या समोर तो. असा उलट्या काळजाचा पोर निपजला बघा ना. सांगा ना, सांगा ना याला मी काय म्हणाले तुम्हाला ते. जानूच्या संसाराची भीकच मागितली ना हात जोडून. काय म्हटलं? जानूला परत न्या, संसार करा. तिचं काहीच चुकलेलं नाहीये. माझ्याकडूनच एखाद दुसरा उणा शब्द गेला असेल तर माफ करा जानूला, असंच म्हटलं ना. सांगा ना याला. हो, या असंच म्हणाले. याला नाही खरं वाटायचं ते. कारण आईची किंमतच नाहीये ना. आई म्हणजे काय, किस झाडकी पत्ती. तिची कशाला काही किंमत राखा. म्हणून वाटेल तसं बोलायचं हिला. करा करा अपमान, कितीही अपमान करा तिचा. अहो कितीही लाथा मारा तिला, पण आईच्या आतड्याला लाज नाही. कितीही लाथा मारल्या तरी पोरासाठी जीव तुटणारच ना तिचा. जेलमध्येच खितपत पडला असताना तर बरं झालं असतं. 10 वेळा तुमच्याकडे आले ह्याला सोडवा, ह्याला सोडवा म्हणून सांगायला, पण ह्याला काही कदर आहे का? कदरच नाही ना आईची. आणि काय करणार? आईचं काळीज आहे ते तर जळणारच ना. त्याच्या बापाने कधी माझी किंमत ठेवली नाही तर हा काय ठेवणार आहे? काय करणार? भोग आहेत ना माझ्या नशिबातले, ते भोगावेच लागणार, सहन करावंच लागणार. माफ करा, मी तुम्हाला त्रास दिलाय. कुठल्या जन्मीचं पाप म्हणून हा असला पोरगा माझ्या पोटी आला. चल ना आता, चल. का अजून मारायचं राहिलंय? नाही, ह्यांच्या समोर शब्दांनी मारून झालेलंच आहे. आता बाहेर बसलेल्या लोकांसमोर मारायचं असेल तुला, बाहेर चल आणि जोड्याने मार मला. चल. अरे म्हणजे मग तुझ्या मनाचं समाधान होईल. मी काय म्हणते, मार ना. अरे म्हणजे तुझंही समाधान होईल ना. एक मिनिट. हो, हे तुम्ही बसा. तुम्ही बसा. शांत व्हा. शांत व्हा तुम्ही. तुम्हाला पाणी हवंय? विष असेल तर द्या मला. हे असलं जिणं जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. याच्या जिभेला काही हाड आहे का हो? काय वाटेल ते बोलतोय हा. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, काही भान आहे का याला? अरे 9 महिने ज्या आईने आपल्याला पोटात वाढवलं तिच्याशी तुम्ही असे वागाल का? सांगा ना मला. आत्ताच हे असं, लग्न झाल्यानंतर, बायको आल्यानंतर हा कसा वागेल? सांगा ना तुम्ही.
बघायचं राहिलं होतं आयुष्यात अजून. पिंट्या, मला वाटतं तो ताईला सॉरी म्हणावंस. हे सगळं लहानपणापासून पाहतोय. तुमच्यासाठी नवीन असेल पण मला सवय झाली याची. तिचं जितकं जास्त चुकतं ना तितका जास्त कांगावा करते ती. आधी वाईट वाटायचं, आता काही नाही. मी तिला सॉरी म्हणणार नाही. हो रे हो, आईला सॉरी म्हटल्यानंतर जीभ तुटूनच पडेल ना तुझी. मला नाही म्हणावं असं वाटत तुला सॉरी. ताईशी तू जे वागलीस ना ते वागायला नको होतस. बघितलं बघितलं, याला ना फक्त ताईचा पुळका, आईबद्दल त्याला काही वाटतच नाही. तर नशीब नशीब माझं दुसरं काय. पिंट्या, प्लीज से सॉरी टू हर. भाऊजी, हवं तर तुम्हाला एकदा नाही 100 वेळा सॉरी म्हणेन, पण मी हिला सॉरी म्हणणार नाही. काही झाला तेवढा तमाशा पुरे झाला. हे भाऊजींचं ऑफिस आहे. उठ, चल घरी. पिंट्या, भाऊजी तुम्हाला कधीतरी पटेल मी बरोबर बोलतोय. तुझं बोलणं कितीही बरोबर असणार तरी तुझं वागणं आता साफ चुकलंय. पिंट्या, जगातला कुठलाही मुलगा आईशी जर असं वागत असेल ना तर ते सहन केलं जाणार नाही. बरोबर आहे तुमचं बोलणं, पण मी हिला आई मानत नाही. हो, जेवण खाण अगदी व्यवस्थित. नाही, काही त्रास होत नाहीये. हो, योगासनं सुद्धा करते रोज. हा, ओके, अच्छा. टेक केअर आईची. ठेवते. गीता, आईजींचा फोन होता. त्यांची डॉक्टरशी भेट झालीये आणि त्यांना आवश्यक ट्रीटमेंट सुरू सुद्धा झालीये. आता त्यांना फार दिवस नाही राहावं लागणार तिथे. त्या लवकर परत येतील. चला, बरं झालं त्या लवकर घरी परत येऊ देत. म्हणजे तू लवकर तुझ्या घरी जाशील ना. आणि तू एकदा तुझ्या घरी लवकर गेलीस की आम्ही सुटलो. येस. एक मिनिट, तुम्ही सुटलात म्हणजे? अगं काही नाही, काही नाही. छळ होतोय का तुम्हाला माझा? अगं नाही. मग सुटलो काय? सुटलो सुटलो म्हणजे आमचा जीव भांड्यात पडेल. मग तसं म्हण ना. पण बरं वाटलं का आईजींशी बोलून? त्यांची तब्येत सुधारते हे ऐकून खूप छान वाटलं. आता सगळं छान होणार आहे. मला आतून असं वाटतंय की सगळी घडी बसते. बेबीचं ना हे दरवर्षीच आहे. हा दिवस आला की तिची चिडचिड वाढते. सरे हळू, ताटाला पोचा येईल पुरे आता. हो, हळू जरा. जाऊ दे ना सरू, तू कशाला चिडचिड करतेस? बेबी बन्सूंचा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मूड नसतो. अगं केवढ्याने ओरडली ती माझ्यावर. घाबरले ना मी. ते ठीक आहे ग, त्याला काही कारण पुरतं. मला एक गोष्ट कळत नाही. बेबीने स्वतःहून आपला संसार मोडलाय. म्हणजे ती स्वतःहून आपलं घर सोडून इथे आली. तरीही एवढ्या वर्षानंतरही ती इतकी अपसेट का होती? आठवणी असतात ना ग सरी. तेच तर म्हणते मी. म्हणजे तिला अजूनही नवऱ्याची आठवण येते का? मिस करते का ती त्यांना? बाई, असं असेल का? पण मला तर बेबी बन्स कायम त्यांच्यावर चिडल्या तसंच वाटलंय. आणि तिच्या चिडचिडी मागे नेमकं काय चाललंय मनात हे कधी कळलंच नाही. आणि फक्त त्या माणसाबद्दलचा राग नसतो ना ग, स्वप्न मोडल्याचं दुःख असतं. तिलाही वाटतच असेल ना ग, आपलाही संसार असता तर आपली मुलं बाळ असती. हे दुःख जास्त आहे नाही का त्यांना?
आणि ही इतकी खाजगी बाब आहे ना की कोण मध्ये पडणार. नाही नाही, आईनी समेट घडवून आणायचा प्रयत्न केला होता पुढे पुढे. म्हणजे बेबीलाही खूप झापलं होतं त्यांनी. नंतर नंतर ना त्यांना देवेंद्र जावई म्हणून आवडायला लागला होता. आणि माणूस तसा चांगलाच होता ग. म्हणजे हुशार होता, वागाय बोलायला चांगला होता. हा फक्त कवितांचं वेड जरा जास्त होतं एवढंच. तेच तर आवडत होतं ना बेबी बन्सनना. बेबीचा राग हा एक प्रॉब्लेमच आहे बरं का. तिचा ना कंट्रोलच नसतो स्वतःच्या रागावर. तिच्याबरोबर राहणं एखाद्याला अवघड होऊ शकतं. आता आपल्या घरात श्री आणि आई आहेत म्हणून ती जरा कंट्रोलमध्ये आहे. आता आपल्या घरात रोजच फटाक्याची माळ लागली असते. नाही, तापट आहे कबूल आहे, पण प्रेमळही तितकीच आहे. एकदा जीव लावला की मागे पुढे पाहत नाही बेबी. आणि स्वभाव असतो ग, त्याला औषध नाही. सरे तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं गेल्या वर्षी याच दिवशी मी या रागाला बळी पडले होते. म्हणजे सगळा राग माझ्यावर निघाला होता. समजून घ्यायचं का आपण. आणि त्यांचा राग शांत झाला ना की ते स्वतःहूनच सॉरी म्हणतील तुला. बघ तू. हे बघा, आजचा दिवस ना आपण बेबीच्या कलाने घेऊया जरा. ते झालंच ग. मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय, कुठे असतील होय आता देवेंद्र. बाबा मला वाटलेलं ती भाऊजींकडे गेली असणार म्हणून मी तिथे गेलो, तर ही तिथेच होती. बाबा आजपर्यंत हिने असंच केलं असणार. नेहमी जाऊन तिकडे काहीतरी बोलून येत असणार. त्या ताईला डॉक्टरने सांगितलं होतं तुला स्ट्रेस होईल, तिकडे जाऊ नको, गोखल्यांना भेटू नको. त्याचाच फायदा घेतला बाबा. तिकडे जाऊन काही बाई बोलून आले नाही, आपल्याला येऊन सांगितलं की भाऊजींना ताईला नांदवायचं नाहीये. मला वाटायचं माझ्यामुळे होते सगळं. म्हणजे हे अचानक असं सगळं का झालं, ताई त्यांना अचानक नकोशी का झाली, काहीच कळत नव्हतं ना बाबा आपल्याला. आई तू का वागलीस ताईशी, असं काय तिला घोडं मारलंय तुझं. तिने आजपर्यंत सगळ्यात जास्त तुझंच केलंय माहितीये ना तुला. बाबा एवढं सगळं करून हिचं मन अजून शांत झालेलंच नाहीये. आजी परत गेली होती तिथे. हो गेले, कारण तुझ्या ताईला सासरी पाठवायचं होतं म्हणून जावई बापूंकडे हात जोडायला गेले होते मी. अगं पण मी तुला सांगितलं होतं ना तू त्यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून. हो पण काय करू मी, माझा आईचा जीव आहे, कसा स्वस्त राहील सांगा ना. अहो जे काही करते ते माझ्या लेकरांसाठीच करते ना. झिजवले थोडे जोडे, घेतला थोडा कमीपणा, तर बिघडलं कुठे म्हणते मी. पिंट्या अजून लहान आहे, त्याला अक्कल नाही. आणि मला कळतं कुणासमोर काय आणि कसं बोलायचं ते. बाबा हिला आवरा, ही ऐकणार नाही, आपण सांगून ही थांबणार नाहीये. बाबा हिला काय गरज असल्या उद्योग करण्याची. जर ताईचा खरंच डिवोर्स झाला तर ताई कुठे जाणार, भाऊजींशिवाय कशी जगणार. हिला काय गरज असलं सगळं करण्याची. मी हे सगळं केलं कारण तू भाऊजींच्या तोंडाला काळं फासून आला होतास मूर्खा. तू केलेली पाप निस्तरण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. हे तर गेला असतास 12च्या भावात. चाललं असतं मला. चाललं असतं काय, चाललं असतं मूर्ख कुठला. एक तर काडीची अक्कल नाही आणि वर तोंड करून काय बोलतोस तू. हा जेलचा थप्पा लागला असता ना तर ही 1.5 दमडीची जी नोकरी मिळाली ना ती पण मिळाली नसती ना, कुठल्या बापाने तुला पोरगी पण दिली असती. अरे देवाचे आभार मान, तुझ्यासारख्या मूर्खाला माझ्यासारखी हुशार आई मिळाली. नाही तर तुझे हाल कुत्र्याने पण खाल्ले नसते. मी आहे ना म्हणून सगळं नीट चाललंय, कळलं. काय नीट चाललंय का, काय नीट चाललंय, कुणाचं नीट चाललंय. ना मी सुखी आहे, ना बाबा सुखी आहेत, ना ताई सुखी आहे, आणि तू म्हणतेस नीट चाललंय. माझ्यावर आवाज चढून बोलू नकोस. आई आहे मी तुझी, कळलं ना. जावई बापूंसमोर झाली तेवढी शोभा पुरे झाली, कळलं. मी ऐकून घेते ना म्हणून तुझं जास्तच चाललंय. मीच म्हटलं आपलं जाऊ दे जाऊ दे, आपलंच लेकरू आहे असं म्हणून मी सोडून देते, तर तुझं आपलं जास्तच चाललंय. अक्कल शिकवायची लायकी तरी आहे का तुझी. तुला एकच सांगतो, माझ्या ताईच्या वाट्याला जाऊ नकोस. काय करशील रे. हा काय करणार आहेस तू, मारणार आहेस मला, आईवर हात उगाळणार आहेस, काय करणार आहेस काय. घर सोडून निघून जाईन मी. अरे जा जा, तोंड काळं कर तुझं. नाहीतरी काय उपयोग आहे मला तुझा. तुझ्यामुळे शोभाच होते नाहीतरी माझी. जन्म देणाऱ्या आईशी असं वागतोस. अरे देव तुला कधीतरी सुखी ठेवेल का. हा देव बघतोय सगळं वरून, कळलं ना. तुझी ताई अशीच वागली होती माझ्याशी. मला हाताला धरून तिने घराबाहेर काढलं होतं म्हणून देवाने तिला तिच्या घराबाहेर काढलं. आता बसली बारीक तोंड करून. ती विसरली आपण आईशी कसे वागलो ते. पण ना सगळं इथेच फेडावं लागतं, फार कुठे जावं लागत नाही. आता कळेल ना तिला, कळेल.
तिचंच मूल जेव्हा तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढेल ना तेव्हा कळेल तिला. कला